नमस्कार, मी अनघा धोडपकर. अश्वत्थामा भाग 26. गेल्या 11 वर्षातील पांडवांच्या यातनामय जीवनाचा वृत्तांत अश्वत्थाम्याला कळत होता, पण अश्रू ढाळण्याशिवाय काहीच करू शकत नव्हता तो. अलीकडे त्याला फार एकटं एकटं वाटत होतं. एकलकोंडा झाल्यामुळं बराच वेळ गंगेच्या घाटावरती देखील तो बसलेला असे. एके रात्री स्वप्नात एक विलक्षण रोगजर्जर जखमांनी व्याकुळ झालेला अश्वत्थाम्याची प्रतिकृती असलेला गलिच्छ मनुष्य त्याला दिसला. दुर्वास मुनींनी दर्शन दिल्यावर त्यांना काकुळतीने म्हणाला, तुम्हाला देव मानव घाबरतात ना? मग या अश्वत्थाम्याला मरण्याचा शाप द्या, द्या ना हो. पांडवांचं 12 वर्षे वनवासाचं संपल्यानंतर अज्ञातवासाचं 1 वर्ष काढण्याकरता युधिष्ठिराला यमराजाचा मिळालेल्या वरानुसार दाट धुक्यात द्रौपदीसह पांडव द्वैतावनातून विराट नगरीत प्रविष्ट झाले होते. विराट राजाच्या पदरी वेगवेगळ्या नावानं चाकरीला राहिलेत. महामंत्री किचकाचा वध, पांडवांचे अज्ञातवासाचं 1 वर्ष संपल्यामुळे आणि विराट नगरीवर चालून आलेल्या कौरव सेनेचा पाडाव झाला होता. अश्वत्थामा स्वप्नातून घामाघूम होत उठला. याला प्रश्न पडला, दुर्वासांनी दर्शन देण्याचं काय बरं प्रयोजन असेल? रोगजर्जर प्रतिकृतीचा अर्थ काय? कुठल्या शतकातलं स्वप्न असावं? त्याला काहीच आठवत नव्हतं. त्यांनी जाताना महाआयुष्यमान भव असा तुसडेपणाने तिरसटपणाने आशीर्वाद का द्यावा? प्रश्नच प्रश्न. आपल्याच आप्त गुरुजींनांशी युद्ध नको म्हणून युधिष्ठिरानं फक्त 5 गावांची मागणी दुर्योधनानं फेटाळल्यावर कृष्णाची शिष्टाई पण वाया गेल्यानं शेवटी युद्ध घोषित झालंच. अश्वत्थामानं सुद्धा दुर्योधनाचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण तोही वायाच गेला. कौरव पांडवांचे मिळून 18 औक्षणी म्हणजे 66 कोटी 1,30,000 सैन्य कुरुक्षेत्रावर युद्धासाठी डेरेदाखल झाले. नियती, रुद्र, पंचमहाभूत या युद्धासाठी आतुर झाली होती. मोठ्या द्वापार युगाचा अंत युगांत होणार आणि तो अटळ आहे. 5000 वर्षानंतर हस्तिनापुराकडे निघालेल्या अश्वत्थाम्याच्या स्मृतिपटलातून 14 वर्षाचा वेगवान, तितका दुःखदायक, अपमानास्पद आणि लांछनास्पद काळ मागे जाऊन गतस्मृतीतून बाहेर पडल्यावर त्याला विलक्षण थकवा जाणवू लागला. राजपथावरच्या एका दगडावर शांतपणे बसून त्यानं मन स्थिर केलं. द्वारकेपासून हजारो मैलांचा प्रवास करत हस्तिनापुराकडे तो निघाला. सध्या उत्तर प्रदेशाच्या अलाहाबाद ह्या पवित्र स्थानी तो पोहोचला. तेथील गंगा, यमुना, सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर स्नान करताना त्या नद्या त्याला आशीर्वादपर म्हणाल्या, लवकरच या रोगजर्जर विपन्न अवस्थेतून बाहेर येऊन जगाचं कल्याण करशील आणि 5000 वर्षापूर्वी ज्या हिमालयाच्या पायथ्याशी तुझं अधःपतन झाल्याने अधर्मी, बालहत्यारा, पापात्मा म्हणून ओळखला जात होतास, तोच तू आता हजारो वर्षे धर्मात्मा, पुण्यात्मा म्हणून चिरंजीव राहशील. जरी रुद्रपुत्र असलास तरी श्रीकृष्णाला शरण जा. त्रिवेणी घाटावरील सर्व देवळातील देवदेवतांचं मनोभावे हात जोडून पूजा आणि प्रार्थना करून पुजाऱ्याला स्वतःशी ओळख देऊन त्याला त्यांनी उपदेश केला. पूर्वीच्या वैदिक धर्माच्या प्रथा या युगात चालवण्याचा अट्टहास न धरता जातीभेद, वर्णभेद विसरून सर्व जगाला एकत्र बांधणाऱ्या मनुष्य जातीचा प्रसार करा. पुजाऱ्याला आशीर्वाद देऊन तो मेरठकडे निघाला. धन्यवाद.